तुमच्या घरामध्ये कमी सूर्यप्रकाश येतोय का? तुम्हाला झाडांची काळजी घ्यायला पुरेसा वेळ नाही आहे का? की तुम्ही कोणते झाडं लावायची, त्याची सुरुवात कशी करायची याबद्दल अजून कन्फ्यूज आहात? जर हे सर्व प्रश्न तुमच्या मनात असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा. या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे आणि मी माझ्या गार्डनिंगची सुरुवात कशी केली ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, तुमचे पुन्हा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे गार्डन आर्टिस्ट्री. आज आपण बोलणार आहोत एका खूप खास विषयावरती, इंडोर प्लांट्स. शहरामध्ये घरे प्रामुख्याने मोठमोठ्या इमारतींमध्ये असतात. या इमारती एकमेकींच्या इतक्या जवळ असतात की सूर्यप्रकाश घरामध्ये पोहोचणं कठीण होतं. सूर्यप्रकाशाच्या मर्यादेमुळेही इंडोर प्लांट्स ही एक उत्कृष्ट निवड आहे. इंडोर प्लांट्सना जास्त प्रकाशाची गरज नसते. ते थोडक्याच प्रकाशातही चांगले जगू शकतात. सूर्यप्रकाश नसतानाही इंडोर प्लांट्स घराला हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्य देतात. या झाडांना फारसा सूर्यप्रकाश लागत नाही, त्यामुळे घरात त्यांची काळजी घेणं सोपं असतं. आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेक लोक नोकरी, व्यवसाय आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे व्यस्त असतात. अशा स्थितीत घरात झाडे ठेवण्याची आवड असली तरी त्यांची काळजी घेण्यासाठी वेळ काढणं कठीण होतं. यामुळे इंडोर प्लांट्स हा एक उत्तम पर्याय ठरतो. तुम्हाला माहिती आहे का, इंडोर प्लांट्स केवळ घराचं सौंदर्य वाढवण्यासाठीच उपयोगी नाहीत, तर ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. ते वातावरणात ऑक्सिजन सोडतात, हवेतील विषारी घटक शोषून घेतात आणि ताण कमी करतात. याशिवाय ते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतात. माझा इंडोर प्लांट्सबद्दलचा प्रवास खूपच सुंदर आणि सुखद आहे. जेव्हा मी प्रथम इंडोर प्लांट्स घेतले तेव्हा माझ्या घराला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त झालं. सुरुवातीला मला झाडांची काळजी कशी घ्यायची, कोणते प्लांट्स योग्य असतील याबाबत फारशी माहिती नव्हती. पण जसजसा वेळ गेला तसतशी मी या हिरवळीशी जोडले गेले. मी इंटरनेटवर शोधून इंडोर प्लांट्ससाठी काही सोप्या पर्यायांची निवड केली. सुरुवात मनी प्लांटपासून केली, कारण ते टिकवायला सोपं होतं. जेव्हा मी मनी प्लांट घेतलं तेव्हा त्याचा परिणाम लगेच जाणवला. झाड घरात असणं खूप प्रसन्न वाटतं. माझ्या वर्क डेस्कवर ठेवलेलं मनी प्लांट मला रोज ताजं आणि सकारात्मक वाटायला लावतं. मी हळूहळू अधिक झाडे ठेवायला सुरुवात केली, जसं की स्नेक प्लांट, रबर प्लांट, स्पायडर प्लांट, जेड प्लांट, अरेका पाम, डमकेन. मला लक्षात आलं की या झाडांची देखभाल फारशी वेळ खाऊ नये. आठवड्यातून 2दा पाणी द्यायचं आणि वेळोवेळी त्यांची पानं स्वच्छ करायची. झाडं डोळ्यांना सुकावं वाटतात आणि कामाचा ताण कमी करतात. झाडांनी घरात एक प्रकारची सकारात्मकता निर्माण केली आहे. मला असं वाटतं की झाडं घराचं वातावरण शांत आणि प्रसन्न बनवतात. सकाळी उठून या झाडांवर पाणी टाकणं, त्यांची काळजी घेणं हा माझ्या डेली रुटीनचा भाग बनला आहे. आता माझ्या घरात 10-12 इंडोर प्लांट्स आहेत आणि ते फक्त घर सुंदर बनवत नाहीत, तर मला खूप समाधान देतात. माझा अनुभव सांगून मला असं वाटतं की प्रत्येकाने घरात किमान एक इंडोर प्लांट नक्की ठेवावा. यासाठी मोठ्या जागेची गरज नाही, फक्त थोडा वेळ आणि थोडं प्रेम पुरेसं आहे. झाडं तुम्हाला कधीही निराश करणार नाहीत, उलट ती तुमच्या आयुष्याला अधिक सुंदर आणि आनंदी बनवते. शेवटी झाडांमुळे मिळालेलं समाधान हे फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहत नाही, ते तुमच्या आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे झाडं निवडून तुम्हीही हिरवाईचा हा प्रवास सुरू करा. तर तुम्हालाही तुमचं घर हिरवाईने सजवायचं आहे का? मग आजच एक इंडोर प्लांट आणा. तुम्ही कोणतं प्लांट आणलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही झाडं लावाल, झाडांची काळजी घ्याल तर निसर्ग तुमच्यावर नक्कीच प्रेम करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करा. तुमचे इंडोर प्लांट्स विषयीचे अनुभव कमेंटमध्ये लिहा, मला वाचायला खूप आवडेल. चला तर मग हिरवाईची जादू आपल्या घरात आणूया. इंडोर प्लांट्स कोणते असतात, त्यांची योग्य निगा कशी राखायची, या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन येत आहे माझा दुसरा खास व्हिडिओ. तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत तुमचं घर सुंदर ठेवा, हिरवं ठेवा आणि नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.